प्रेक्षको नमस्कार. आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, प्रसूती हा शब्द जेव्हा आपण ऐकतो हा केवळ एका बाळाचा जन्म नाही तर एका स्त्रीचा आई म्हणून, एक माता म्हणून पुनर्जन्म मानला जातो. या टप्प्यावर शरीराला विश्रांती हवी असते, मनाला आधार हवा असतो आणि बाळाला, नवजात बाळाला ही सर्वात सुरक्षित कवच म्हणजे स्तनपान हे हवं असतं. आज या अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयावर आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. याच अनुषंगाने येणारा आपला आजचा विषय स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज ज्या तज्ञ पाहुण्या आज आपल्या इथे त्यांना आमंत्रित केलेल्या आहे स्टुडिओमध्ये आरोग्य संपदाच्या, त्या आहेत ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅडम. डॉक्टर रेखा डावर मॅडम, आपलं मी मनपूर्वक आपल्या आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत करतो. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या आज पाहुण्यांचं अगदी संक्षिप्त अशी ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर रेखा डावर मॅडम या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत व वैद्यकीय शिक्षण तज्ज्ञ आहेत. सुरुवातीचं जे प्राथमिक वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केल्यानंतर नागपूर येथे काही दिवस त्या होत्या आणि त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिके येथे गेल्या आणि तिथलं अमेरिकेचं ग्रीन कार्ड सोडून ते भारतातल्या सामान्य स्त्रियांसाठी त्यांना सेवा करण्यासाठी त्या पुन्हा भारतामध्ये परतल्या आणि मुंबई येथील जे रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेज, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय येथे 27 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांनी सेवा पुरवली. 20 वर्ष प्राध्यापक व स्त्रीरोग विभाग प्रमुख म्हणून त्या इथे होत्या आणि त्यानंतर अधिष्ठाता म्हणून त्या तिथे त्यांनी त्या रुजू झाल्या आणि त्यांनी काम पाहिलं आणि तशाच त्या निवृत्त झाल्या. महिलांचे आरोग्य, सुरक्षित मातृत्व आणि स्त्री रोग उपचार या क्षेत्रामध्ये 50 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव डॉक्टर रेखा डावर मॅडम यांच्यापाशी आहे. महिलांच्या आयुष्यात आरोग्यदायी बदल त्यांनी घडवलेले आहेत. प्रेक्षको, वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय कौशल्यासोबतच रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता हीच त्यांची विशेष ओळख म्हणावी लागेल. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिषदांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी सादर केलेले तिथे अनेक असे परिषदांमधून त्यांनी आपले लेख सादर केलेले आहेत, शोध निबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत, प्रकाशित त्यांचे झालेले आहेत. अनेक प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांना दीर्घ व विश्वासार्ह त्यांचा अनुभव असून सुरक्षित व दर्जेदार उपचारांसाठी त्या खऱ्या अर्थाने ओळखल्या जातात. असे अशा ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ आज आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी आज आरोग्य संपदाच्या स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत. नक्कीच त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. विषय आजचा आपल्याला माहितीच आहे, स्तनपान व प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या म्हणजे ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅडम. मॅडम, पुनश्च मी आपलं स्वागत करतो. आपला पहिला प्रश्न आजच्या अतिशय बोलका विषय आहे. पहिलाच प्रश्न जर आपल्यासाठी माझा हा आहे की प्रसूतीनंतर जी स्तनपान सुरू करणं हे एका मातेसाठी आणि बाळासाठी दोघांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे, याबद्दल सविस्तर काय सांगाल मॅडम? प्रसूतीनंतर स्तनपान हे पहिल्या 1 तासात सुरू व्हायला हवं. आपण जसं गोल्डन आवर म्हणतो
ॲक्सिडेंट व्हिक्टिमला आपण म्हणतो, 1 तासामध्ये जर वैद्यकीय सेवा मिळाली तर त्याच्यावर म्हणजे खूपच चांगला त्याचा रिस्पॉन्स असतो. त्याचप्रमाणे मी म्हणेन की जेव्हा प्रसूती होते, मग ती सिझेरियननी असो किंवा नॉर्मल प्रसूती असो, तर त्याच्यानंतर आपल्याला 1 तासाच्या आत आई आणि बाळांनी जवळ येऊन लवकरात लवकर, म्हणजे 1 तास हा आपण लिमिट देतोय, हा स्तनपान सुरू करायला पाहिजे. कारण की आईचं दूध हे बाळासाठी अमृत आहे. हे पूर्णान्न आहे जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे आणि ते स्तनपानाने बाळाकडे मिळतं. आणि बाळ हे फक्त आईला ओळखत असतं 9 महिने. आईच्या कुशीमध्येच ते वाढत असतं. तर त्यालासुद्धा एक ताबडतोब आईकडे जाऊन आईच्या कुशीमध्ये जी ऊब मिळते त्याच्याने ती पण खूप महत्त्वाची आहे. तर जे अन्न आहे ते मिळालं पाहिजे, आईच्या बरोबर त्याचा संपर्क झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन असे हार्मोन्स बाळाला जवळ घेतले की येतात. बाळाने दूध प्यायला सुरू केले की आणखीन हार्मोन येतात, जेणेकरून आई जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं दूध करू शकते आणि बाळाला ते पुरवू शकते. म्हणजे नाळ जरी कापली गेली असेल प्रसूतीनंतर तरी एक अदृश्य नाळ कुठेतरी आई आणि बाळामध्ये नक्कीच ती शाबूत असते आणि त्याचा मान ठेवणं या अनुषंगाने बाळ आणि आई हे एकत्र असणं प्रसूतीनंतरचं अतिशय महत्त्वाचं आहे. इथे मी आणखीन एक सांगते की काही ठिकाणी तर म्हणजे नाळ न कापता सुद्धा बाळाला छातीवर ठेवलं जातं. म्हणजे नाळ कापायच्या आधी सुद्धा की आई आणि बाळाचा संपर्क होऊन सुरू होतो. परंतु तेव्हा बाळाला स्वच्छ वगैरे केलेलं नसतं, तर म्हणजे दोन्ही प्रकारे आपण स्तनपान करू शकतो. खूप महत्त्वाचं होतं ते. मग मॅडम, आईचं दूध हे आपण जेव्हा म्हणतो की बाळासाठी पहिली लस असते, याबद्दल आपण काय सांगाल? लस म्हणजे ज्याच्यानी प्रतिकार शक्ती वाढते, त्या अर्थाने. हे काही इंजेक्शन नाही आहे. दुसरे जे आपले सगळे जे इम्युनायझेशन प्रोग्राम आहे बाळाचा, तो नंतर सुरू होईल. मग पोलिओची लस आली, टीबीची. परंतु हे जे आहे सगळ्यांना हे तर माहितीच आहे की बाळासाठी हे पूर्णान्न आहे, परंतु पूर्णान्नाबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आईच्या दुधातून होतो. आणि त्याच्यामध्ये ही पहिले 2 दिवस जे आईला दूध येतं ते चीक म्हणतात गावोगावी, कारण ते चिकट आणि कमी प्रमाणात असतं, पिवळसर, ज्याला कोलोस्ट्रम असं इंग्रजीत म्हटलं जातं किंवा चीक दूध. तर हे देणं खूप महत्त्वाचं आहे हे 2 दिवस. कारण त्याची क्वांटिटी म्हणजे खूप जास्त दिसणार नाही आईला ते दूध, परंतु त्याच्याने बाळाची प्रतिकारशक्ती वाढणार आणि बाळाच्या पोटामध्ये जे मेकोनियम असतं, जे प्रेग्नन्सीत जमलेलं असतं, तर ते साफ करून बाळाला चांगल्या प्रकारे मोशन होणार, ज्याच्यामुळे जॉन्डिस किंवा आपण म्हणतो नवजात मुलांना जो कावीळ असतो, नॅचरल असतो, तो फिजिओलॉजिकल म्हणतो आम्ही त्याला, तो पण कमी प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे हे कोलोस्ट्रम देणं खूप महत्त्वाचं आहे. मी मराठवाड्यात गावोगावी ह्या पेशंट्सबद्दल आम्ही स्तनपानाबद्दल चर्चा करायचो, तर मला असं आढळून आलं की भारतात स्तनपान तर सगळ्यांची करण्याची प्रवृत्ती असते, कारण ती एक आपली परंपरा आहे की आई. परंतु त्यांना असं वाटायचं की हे कोलोस्ट्रम हे चांगलं नाही आहे. म्हणजे काही गावात तर मला सांगितलं हे चेटकिणीचं दूध आहे आणि आम्ही हे काढून टाकतो आणि तोपर्यंत वरचं काहीतरी देतात. परंतु हे फार महत्त्वाचं आहे की बाळाला आईचं कोलोस्ट्रम हे 2 दिवसपर्यंत मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आणि इतर गुण जास्त प्रमाणात असतात. नक्कीच ग्रामीण भागामध्ये हा गैरसमज आपण जो अधोरेखित केला हा महत्त्वाचा होता आणि ते गैरसमज दूर करण्यामध्ये आपला फार मोठा सहभाग साधारण मराठवाडा आणि ह्या सगळ्या विभागामध्ये आपला राहिलेला आहे आपल्या कामातून. मॅडम, आपण मगाशी म्हणालात की 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करणं हे फार महत्त्वाचं आहे. या गोष्टीकडे पुन्हा कसं अधोरेखित कराल ह्या गोष्टीला आपण? नाही, त्यासाठी खरं तर आम्ही आता आईला हे प्रसूतीपूर्व जेव्हा ती तपासणी करत येत असते तेव्हाही आम्ही तिला हे सांगतो, कारण शी ऑल्सो शुड आस्क फॉर इट. त्यांनी पण डिमांड, कारण कधी कधी कसं होतं की 2-3 प्रसूती एका वेळी चालू असतात, त्यामुळे नर्सेस किंवा डॉक्टर्स गुंतलेले असले तरी आई पण आठवण करून देते आणि आम्ही आमच्या सगळ्या नर्सेसना पण ह्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर आईला बाळाकडे न्यायचं आणि तिला ते स्तनपान सुरू करायचं. तेव्हा दूध चीक एकदम कमी येणार, पण ते महत्त्वाचं आहे
की त्याच्यामुळे पुढे हार्मोन येऊन चांगलं दूध तयार व्हायला सुरू होणार. नक्कीच आपण म्हणताय की त्यावेळी दूध आणि चीक हे फार कमी प्रमाणात येतं. मग अनेक मातांना दूधही कमी येतं अशी एक भीती साधारण त्यांच्या मनामध्ये असते. याबद्दल आपण काय सांगाल? ती भीती असते आणि ती पण पहिलेट करणीला जास्ती असते, अनुभव नसतो. त्यामुळे तिला असं वाटतं की आता बाळाला आपण दूध प्यायला घेतलं आणि दूध तर काही दिसत नाही आहे आणि दाबून पाहिलं तरी चीक. म्हणूनच त्यांना आम्ही कोलेस्ट्रॉलचं महत्त्व समजावून सांगतो की बाळाला आत्तापर्यंत तुम्ही पोटात चांगलं पोचलेलं आहे. जन्माला आल्याबरोबर आता दुसरी एक मी सांगते तुम्हाला, जी आपल्याकडे एक प्रथा आहे की त्यांना मध चाटवायचा किंवा बदाम घासून किंवा असं काही, तर हे वरचं काहीही द्यायचं नाही आहे. आमचा सल्ला आहे केवळ स्तनपान 6 महिन्यापर्यंत. केवळ स्तनपान ह्याचा अर्थ वरती पाणी पण नाही, वरचं दूध नाही, मध, घासे, घुटी हे काही द्यायचं नाही. ह्या सर्वांमार्फत जंतुदोष इन्फेक्शन होऊन बाळाला हगवण, जुलाब असे होण्याची हे असते. मात्र आईचं दूध हे अगदी निर्मळ असतं. आईने स्वच्छ अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे आणि बाळाला जेव्हा हवं आहे तेव्हा दूध पाजायचं, ज्याला आपण इंग्रजीत डिमांड फिडिंग म्हणतो. आपलं जन्मभर आपण टाईमटेबलने काम करतो, शाळा, कॉलेज, नोकरी, परंतु आत्ता हे नवीन बाळ आहे, मुलगा किंवा मुलगी, ते ठरवतील त्यांना कितीदा आणि किती वेळ दूध प्यायचं आहे. त्यामुळे आत्ता ती शिस्त लावायची नाही आहे. जेव्हा जेव्हा बाळ रडेल तेव्हा तेव्हा त्याला दूध द्यायचं आहे. पण बाळं पण चांगली असतात, 8-10 दिवसामध्ये ते स्वतःचं टाईमटेबल बनवून घेतात. मात्र तेवढा वेळ त्यांना द्यावा लागतो. काही मुलं 2.5 तासांनी पितील, कोणी 3 तासांनी, कोणी 2 तासातही मागतील. म्हणजे खऱ्या अर्थाने बाळ रडलं की आईने दूध पाजावं आणि त्यातून आईच्या शरीरातही विशेष असे बदल घडून दुधामध्ये वृद्धी होण्यामध्ये पण नक्कीच त्याची मदत होते. आणि आपण अधोरेखित केल्याप्रमाणे दूध सोडून इतर कोणताही पदार्थ हा बाळाला हा घातक ठरू शकतो, अनेक आजारांचं आमंत्रण ठरू शकतो. कारण दुधामध्ये निसर्गदत्त अशी जी ताकद आहे, प्रतिकारशक्ती वाढवण्याची, पाण्याचा पूर्ण पुरवठा शरीराला जेवढा बाळाच्या गरजेचा आहे आणि पोषक तत्व, या सर्वांचं एक सर्वांगीण असं एक दूध म्हणून साधन जे निसर्गाने दिलेलं आहे एका आईला, आणि तेच फक्त महत्त्वाचं देणं हेच आपल्याला अधोरेखित इथे करणं गरजेचं होतं. मॅडम, प्रसूतीनंतर आईच्या शरीरामध्ये काही विशिष्ट बदल घडतात, ते कोणते असतात आणि त्याकडे किती लक्ष देणं आणि कुठे दुर्लक्ष न करणं हे महत्त्वाचं आहे? प्रसूती झाल्यानंतर जे बाळ आई आता 9 महिन्यापर्यंत पोटात पोसत असतं ते बाहेर आलेलं असतं. त्यामुळे एकतर तिचा शरीराचा जो आपलं 9 महिन्यामध्ये जे ॲब्डोमेन पोट मोठं झालेलं असतं ते लगेच कमी होतं आणि रक्तस्राव सुरू होतो जो नॉर्मल असतो. त्याला आपण लोकियाई म्हणतो. 10 दिवसापर्यंत हा रक्तस्राव चालणार. तर आईला खरं तर हा खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. 9 महिनेपर्यंत ती ह्या क्षणाची वाट बघत असते. पोटात बाळ हलत असतं पण ते तिला बघायचं असतं, त्याला ऐकायचं असतं. त्यामुळे हा खूपच आनंदाचा क्षण असतो, फक्त आईसाठीच नाही तर पूर्णच कुटुंबासाठी. परंतु त्याच्याबरोबरच त्यांना त्याच्याबरोबर प्रेम आणि पाठिंबा ह्याची खूप मोठी गरज असते कुटुंबाची. कारण आनंद तर असतो, पण मी पुन्हा सांगेल की हे सगळं पहिलेट करणीला सांगावं लागतं. अनुभवी असतात, त्यांना दुसऱ्या वेळी ह्याची सगळी जास्त कल्पना असते. पण पहिलेट करणीला मात्र आनंद खूप होतो, पण एक थोडीशी मनात भीती असते की मी बाळाला सांभाळू शकेल का, मला दूध व्यवस्थित येईल का. 9 महिने आधी असतं की माझं बाळ आणि सुखरूप बाळंतपण व्हावं, आणि आता बाळ दिसल्यानंतर बाळाची मी पूर्ण काळजी घ्यायला समर्थ आहे की नाही. म्हणून आम्ही अगदी राऊंडला पहिलीट करणी स्त्रियांना हे नेहमी पुन्हा समजावून सांगतो की कारण सगळ्यांच्या स्तनाचे आकार वेगळे असतात. तर जे रुग्णालयात तर आपले लाईनीनी रोमध्ये पेशंट असतात जनरल वॉर्ड. तर स्त्रियांना वाटायचं की बा ह्यांना जास्त दूध येत असेल, मला कमी. तर तसं काही नाही आहे. स्तनाचा आकार काही असो, त्याच्यामध्ये ज्या पेशी असतात दूध निर्माण करणाऱ्या त्या सगळ्या स्त्रियांकडे असतात. त्यामुळे ही अजिबात मनात भीती बाळगायची जरूर नाही की माझं स्तन लहान दिसत आहेत किंवा माझं सिझेरियन झालं आहे किंवा माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे म्हणून मला दूध येईल की नाही. निसर्गाने ही भेट सगळ्यांना दिलेली आहे आणि अर्ली स्टार्ट म्हटलंच तसं एका दिवसात कोलेस्ट्रॉल 2 दिवस दिलं की 3ऱ्या दिवशीपासून व्यवस्थित चांगलं पांढरं दूध येतं.
आणि हे दूध जे आहे आपल्या द्रौपदीच्या थाळीसारखं आहे. जितकं बाळाला पाहिजे तितकं ते वाढत जातं. त्यामुळे मूल 2 पाऊंडाचंही जन्माला येतं, 4 पाऊंडाचं येतं, 6 पाऊंडाचं येतं आहे. पण निसर्गाने अशी सोय केली आहे की ज्याला जितकं लागेल तितकं दूध. आणि इथे फक्त दुधाची क्वांटिटी नाही म्हणत आहे मी, क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट, साखर, प्रोटीन्स, प्रथिनं किंवा फॅट, स्निग्ध पदार्थ आहेत, त्याची क्वालिटी इतकी उत्तम आहे की ते बाळाला पचायला सोपं असतं. म्हणजे एकंदरीत बाळाच्या शरीर रचनेनुसार दुधाची रचना होते हां. आणि ते त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं असतं, हेच आपल्याला कुठेतरी येथे सांगायचं आहे. हां. नक्कीच प्रेक्षक हो, अजूनही बरेच कंगोरे आहेत ह्या विषयाच्या अनुषंगाने, वेगवेगळे पैलू आहेत, आपण ते उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. जे ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ जे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत त्या आहेत डॉक्टर रेखा डावर मॅडम. मॅडम, ब्रेकच्या आधी आपण अनेक गोष्टींची चर्चा केली. बाळाला आणि आईला स्तनपान करणं आणि ते घडवून आणणं किती गरजेचं असतं. आपण म्हणालात की आईचं दूध हे पूर्णान्न असतं, तर हे पूर्णान्न म्हणजे नेमकं काय, हे थोडंसं सविस्तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल आपण? तर आपल्याला सगळ्यांनाच आपण 3 महत्त्वाचे घटक असतात: कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि पाणी. तर हे सगळंच निसर्गाने अशा प्रकारे केलेलं आहे की बाळाला जितक्या प्रमाणात हवं हे झालं क्वांटिटी, परंतु त्याची क्वालिटी जी असते ती खूप चांगली असते. त्यामुळे बाळाला त्याचं पूर्णपणे ते ॲब्झॉर्ब होऊन त्याची मदत होते. मी अमेरिकेत काम करत असताना मी जेव्हा हे स्तनपानाचा प्रचार करत होते तेव्हा तिथल्या काही कंपनीजना वाटायला लागलं की भारतीय डॉक्टर स्तनपान म्हणतायत आणि वरचं दूध द्यायचं नाही. म्हणून ते माझ्याकडे आले. ते म्हणाले, मॅडम जे काही हवं आहे आपल्याला, किती % आणि कुठल्या क्वालिटी तुम्ही सांगा, आम्ही ते डब्याच्या दुधात देतो, पण तुम्ही सगळ्यांना स्तनपानच करा सांगता, वरचं दूध घेऊ नका. तर मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन देऊ शकाल, पण आईचं प्रेम आणि आई देणारी प्रतिकारशक्ती ही फक्त आईच्याच दुधामधनं येते. म्हणजे पाणीसुद्धा इतकं असतं की वरचं पाणी पण घेण्याची गरज नाही. तर त्याच्यासाठी ही क्वालिटी पण खूप महत्त्वाची आहे आणि क्वांटिटी वाढत जाते. म्हणजे आपल्याकडे काही प्रसूती लवकर होतात, 8व्या महिन्यात होतात, प्रीटर्म वगैरे होतात, तर त्यांच्यासाठी आई दूध वेगळं तयार करते, कारण प्रीटर्म बाळाला प्रतिकारशक्ती जास्त, प्रोटीन जास्त लागतात. तर त्यामुळे 2 जुळे आणि माझ्याकडनं जेमध्ये तिळेसुद्धा घरी आईच्या दुधावर गेलेली आहेत. पण ह्याबरोबर एवढं महत्त्वाचं की आईच्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण म्हणजे प्रसूती व्हायच्या आधी, प्रसूतीपूर्व तर आपण आईची काळजी घेतलेलीच आहे, परंतु आता आईला दूध तयार करायचं आहे. त्यामुळे तिला कॅलरीज जास्त द्यायला लागणार आहेत आणि आईच्या शरीरामध्ये जर सगळं संतुलित असेल तरच दुधात येणार. त्यामुळे आईला आपण आयर्न आणि कॅल्शियम प्रेग्नन्सीत देत होतो, ते कॅल्शियम आता आम्ही वाढवून देतो आणि कॅलरीजही जास्ती लागतात. इथे आपलं वजन वाढेल हा विचार करू नका, कारण डायटिंग करायला 6 महिन्यानंतर तुम्हाला पूर्ण आयुष्य आहे. आता 6 महिन्यापर्यंत बाळ हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या दुधावर अवलंबून आहे. त्यामुळे सकस आहार घेणं हे महत्त्वाचं. दुसरं माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रदेशात मी काम केलं तर सगळीकडे खूप जास्त फॅट, तूप, शिरा, खीर, हलवा हे ते बरोबर नाही आहे. त्यांना जास्त कॅलरीची गरज आहे. तर आम्ही नेहमी सांगतो की सकाळच्या नाश्त्याला तुम्ही त्यांना जास्त कॅलरीचं काहीतरी द्या, मात्र दोन्ही वेळा वरण भात, भाजी पोळी, सॅलड हे खाणं महत्त्वाचं आहे, कारण बाळाला सगळा सकस आहार आईच्याकडनंच मिळणार आहे, समतोल आहार मिळणार. समतोल आहार मिळणार आहे.
आणि ते बाळाचं जसं जशी भूक वाढते तसं तसं आईचं दूधही वाढत जातं. इनफॅक्ट आपल्याकडे आई बघा, मुलगा 2 चपाती खातो म्हणून 2 नाही करत, ती 3-4 करून ठेवते, भूक लागेल जास्त. तसंच आईचं दूध पण थोडं जास्तच येतं. त्यामुळे जर आईचं दूध बाळाने पिऊन झाल्यानंतर स्तन अजूनही भरलेले असतील तर ते दूध काढून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर ते एन्गॉर्ज होऊन पुढे त्याच्यात इन्फेक्शन होण्याची भीती असते. हे पण पहिलीत करणीला सांगावं लागतं, कारण हा प्रसंग येतो 8-10 दिवसानंतर. हॉस्पिटलला आम्ही 2 दिवस मुद्दाम ठेवून घेतो की ही सगळी सायकल कशी बाळाचं स्तनपान चाललं बघतो. नंतर आम्ही त्यांना लगेच 8 दिवसांनी पुन्हा एकदा बोलवतो, कारण तोपर्यंत घडी बसलेली असते, बाळ 2-3 तासांनी दूध पित असतं आणि जास्त दूध यायला सुरू होतं. तर ते दूध पण कसं काढायचं ते आपल्याला पेशंट म्हणजे स्तनदा मातेला दाखवता येतं. हाताने त्या ते दूध काढू शकतात आणि पुढे जर त्या नोकरीवर जाणार असतील, कारण आजकाल खूप स्त्रिया काम करतात, तर ते आपल्याला ते दूध काढलेलं आपल्याला फ्रीज करता येतं, म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये. आता इथे असं सांगायचं आहे की हे बाळाचं जे आईचं दूध काढलेलं असतं. पुढे चर्चा आपण नक्कीच नेऊया, आपलं पूर्ण उत्तर करूया आपण. पण आता आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, त्यांचा एक फोन कॉल घेऊया आणि नंतर आपण चर्चा पुढे चालू. शिवानंद वसेदार म्हणून निपाणी येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, काही वेळा कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर त्या मुलीचे स्तन लहान असल्यामुळे त्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाला दूध पाजण्यास फार प्रॉब्लेम होतो. त्यावेळी पंपच्या साहाय्याने दूध काढून लहान बाळाला पाजले जातात. पण ते दूध काढून किती वेळेमध्ये पाजवली पाहिजे, त्याला म्हणजे काही नियम वगैरे आहे का? म्हणजे समजा भरपूर वेळ ठेवायचा असेल त्याला फ्रीज मध्ये वगैरे ठेवायला चालतोय काय? त्याचप्रमाणे काही ग्रामीण भागामध्ये महिला प्रसूती झाल्यानंतर स्वच्छतेकडे लक्ष दिला जात नाहीत. कपडे वगैरे सगळं व्यवस्थित धुणे बने स्वच्छ टाळतात त्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे साहेब. शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि योग्य वेळी योग्य टायमाला आपला प्रश्न आलेला आहे. मॅडमचं उत्तर तेच चालू होतं. मॅडम काय सांगा? पहिल्यांदा मी शिवानंदजी हे सांगू शकते, आता आपला कायदा खूप स्ट्रिक्ट आहे की 18 वर्षाच्या आधी त्या मुलींचं बाळंतपण होता कामा नये. कारण आपलं मी मात्र मराठवाड्यात 15-16 वर्षाच्याही अनेक मुलींची प्रसूती त्या काळात केलेली आहे, 40 वर्षाआधी. आणि तेव्हा आता त्यामुळे हे चांगलं झालं आहे की आता आम्हाला त्या मुली ज्या स्वतःच अजून कोवळ्याकडे असतात त्यांच्यावर गर्भारपण आजकाल लादलं जात नाही आहे. पण 18 वर्षाच्या नंतर सुद्धा केव्हा स्तनपानाला काही हरकत नाही आहे. आणि मी आधीही एकदा सांगितलं की स्तनाचा आकार काय आहे ह्याच्यावर स्तनपान अवलंबून नाही. त्याच्यात असलेल्या पेशी ह्या बरोबरच असतात सगळ्या ह्याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याची काळजी नाही. आणि स्वच्छतेबद्दल मी एवढं सांगितलं आहे की स्वच्छता म्हणजे स्वच्छ अंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घातले की तेवढं पुरे आहे. प्रत्येक वेळी स्तनाला धुवू नये. काही ठिकाणी मी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पाहिलं, जेव्हा मी हे ब्रेस्ट फीडिंग प्रमोशनचं काम करायला सगळीकडे इन्स्पेक्शनला आम्ही जायचो, की प्रत्येक वेळेस स्तनपानाच्या आधी ट्रे येत होता आणि त्यांना नंतर तुम्ही काही साबणाने साफ करा आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने वगैरे अजिबात नाही, कारण त्याच्याने स्तनाला एक्सकोरिएशन होऊन त्रास होईल. तर दिवसभर पुन्हा पुन्हा साफ करण्याची गरज नाही. तिसरं म्हणजे पंपनी दूध काढण्याबद्दल. हाताने दूध काढणं सोपं आणि त्याच्यामध्ये दुखणं कमी असतं. आई स्वतःच्या हाताने जितका दाब द्यायचा तेवढं दाबून ते काढते. परंतु काही वेळेस ते शक्य नसेल तर मग आपल्याकडे पंप आहेत. पण पंपनी काढलं की पुन्हा हँडलिंग होतं, कारण पंपनी काढणार ते दुधाच्या वाटीत आहे, मग ते बाळाला भरवलं जातं, तर त्याच्यात इन्फेक्शनची जास्त भीती असते, जंतुसंसर्ग. त्यासाठी आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग आईला बाळाच्या हातात देऊन स्तनातनं येईल ते सगळ्यात उत्तम. मात्र जर आपण दूध काढून ठेवतोय तर ते रूम टेम्परेचरवर, अगदी या टेबलवर सुद्धा ते 7-8 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये तर ते 24 तासपर्यंत ठेवू शकतो. मात्र 1 दिवसाच्या वर ठेवायचं असेल तर मग आपल्याला त्याला फ्रीज करावं लागतं. त्याला आम्ही मिल्क बँकिंग असंही म्हणतो, पण हे घराच्या फ्रीजमध्ये होऊ शकतं. मात्र आमच्या हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये, मोठ्या मोठ्या रुग्णालयात मिल्क बँक असते, ज्याच्यामध्ये हे आपण
-80 डिग्रीज म्हणजे खूप नायट्रोजनच्या ह्याच्यामध्ये थंड करून ठेवतो आणि मग ते आपल्याला काढून बाळाला जेव्हा जरूर असेल, आई कामावर असेल, आई आजारी असेल काही कारणाने, तर आपण हे बँक केलेलं मिल्क बाळाला भरवू शकतो. पण बहुतेक ठिकाणी आपल्याला आई सकाळी जाताना दूध काढून ठेवते नोकरीवर, मग ती 7, 8, 10 तासात तेव्हा येते, तोपर्यंत ते काढलेलं दूध आजी किंवा नॅनी जे कोण असेल ते दूध भरवतात. तर दुधाची बाटली हा एक बाळासाठी मोठा प्रॉब्लेम असतो. आपण म्हणतो एकच प्याला जसं, तसंच एकदाही बाळाला बाटली दिली की त्याला त्या बाटलीची चटक लागते. कारण त्याच्यामध्ये त्याला काही काम करावं लागत नाही, मस्त पडून त्याला कोणीतरी बाटली धरतं आणि दूध त्याच्यातनं ट्रिकल होतं. मात्र जेव्हा स्तनपान आहे बाळाला लॅच करावं लागतं आणि स्तनामधनं दूध ओढून काढावं लागतं. त्यामुळे दूध जरी काढलं असेल तरी ते चमच्याने भरवायचं. आणि इथे मी एक सांगेल, ग्रामीण भागामध्ये हे माहिती आहे म्हणून तिथे एक वेगळा चमचा मिळतो, वेगळ्या आकाराचा असतो आणि त्याच्याने ते दूध भरवणं आणखीन बाळाला सोपं होतं आपल्या साध्या टीस्पूनपेक्षा. त्याला चोच असते, याची बीक असते, तर त्याच्याने दूध भरवलं पाहिजे. तर शक्यतो बाटली टाळायचीच. डायरेक्ट ब्रेस्ट आईकडे बाळाला द्यायचं, त्याच्यामध्ये फक्त न्यूट्रिशन नाही मिळत, आईला पण मोठा आनंद मिळतो आणि त्या आनंदाने आणखीन आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन येतात, जे एक्सप्रेस करताना उलट दुखतं आईला, ह्याच्यामध्ये आनंद मिळतो. नक्कीच अगदी लहान सहान सूचना मॅडम आपल्या उत्तरातून इथे मिळाल्या, पण किती महत्त्वाच्या त्या सूचना होत्या. अगदी दुधाची बाटली म्हणा, एकच प्यालाचं आपण उदाहरण दिलं आणि आईला मिळणारा त्यातून आनंद आणि बाळाचं स्तनपान करताना त्यावेळी त्याची शारीरिक वाढ आणि मानसिक जी संतुलन, ह्या सर्व गोष्टींचा स्तनपानाशी किती जवळचा संबंध आहे हेच नक्कीच इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे. भावनिक संबंधाबद्दल आपण थोडं बोलूयात, कारण नक्कीच, शारीरिक आणि आपण म्हटलो, नक्कीच. पण बाळाला जो एक आनंद असतो त्यामुळेच आपण स्तनपान, जे केवळ स्तनपान आम्ही 6 महिन्यापर्यंत सांगतो, म्हणजे तेव्हा वरचं काहीच नाही आणि आईनेच पोसायचं. 6 महिन्यानंतर आपण पूरक आहार सुरू करू, स्तनपान चालू राहील. पण तुम्ही बघाल 1-1.5-2 वर्षाची मुलं पण रात्री आईच्या कुशीत जाऊन स्तनपान घेऊन झोपली की ती शांत झोपतात, कारण ती एक मातेची ऊब, ममता ती त्यांना मिळते. आणि आम्ही याच्यावर बरंचसं संशोधनही केलेलं होतं आणि हे आता सिद्ध झालं आहे की स्तनपान कमीत कमी 6 महिन्यापर्यंत ज्यांनी केलेलं आहे त्यांचा इंटेलिजन्स, IQ म्हणजे बुद्ध्यांकसुद्धा वाढतो. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज प्रत्येकच आईवडिलांना वाटत असतं की माझं मूल हुशार व्हावं. आज कॉम्पिटिटिव्ह आहे सगळं, ॲडमिशन चांगल्या शाळा कॉलेजमध्ये मिळावी, प्रोफेशनमध्ये. तर हा आपण पाया भरतोय की आईचं दूध देऊन त्याला 6 महिन्यापर्यंत त्याची बुद्धी पण वाढते. नक्कीच फार महत्त्वाचा मुद्दा आपण इथे चर्चा झाली या निमित्ताने की बाळ आणि माता यांच्यामधला स्पर्श हा किती महत्त्वाचा आहे. अगदी बुद्ध्यांक बाळाचा चांगला होण्यामागे त्याचा हातभार असतो. हे नक्कीच लहान सहान गोष्टी आहेत पण किती महत्त्वाच्या आहेत, आजच्या चर्चेच्या निमित्ताने येतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांच्या निमित्ताने येतात. पुन्हा आपल्याशी मंगला आपटे या पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचा आपण प्रश्न घेऊया. मंगलाताई नमस्कार, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा की प्रसूती झाल्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांनी व्यायाम करावा का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाळाला पाजताना त्या दूध पिल्यानंतर बाळाचं ते ओठावर ते दूध वगैरे राहतं, मग ते पुसून घेणं कापसानी किंवा असताना तर पुसून घेणं ते कितपत योग्य आहे? मंगलाताई धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय बोलका आणि समर्पक असा प्रश्न आहे. नक्कीच हे उत्तर घेऊया, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये प्रेक्षकांचं स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपण इथे आमंत्रित केलेले आहेत, उपस्थित आहेत, त्या म्हणजे ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅडम. मॅडम, मंगलाताईंचा प्रश्न पुण्याहून होता, आपण ऐकला ब्रेकच्या आधी. काय उत्तर द्याल त्यांना? हां, व्यायाम म्हणजे
नॉर्मल ॲक्टिव्हिटी रोजचं काम हे आईनी केलं पाहिजे. आता ते दिवस गेलेत की आधी 10 दिवस अंधाऱ्या कोठडीमध्ये अगदी उजेड पण नसायचा आणि तिथे आईला ठेवायचे आणि आता आपण सांगतो की घरगुती सगळं नॉर्मल काम आईनी करायचं आहे. आणि बाळाच्या त्यांनी विचारलं होतं की बाळाचं दूध पाजून झाल्यानंतर तोंड वगैरे पुसायचं ते ठीक आहे, परंतु बाळ जेव्हा दूध पितं तेव्हा त्याच्या पोटामध्ये जी हवा असते ती ढेकर निघाली नाही तर मग ती थोडीशी उलटीसारखं येऊन ते दूध बाळाच्या तोंडात येतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस दूध पाजल्यानंतर आईनी बाळाला खांद्यावर घेऊन थापटायचं आहे. एखाद्या मिनिटामध्ये, काही सेकंदांमध्ये, एखाद्या मिनिटामध्ये त्याला थापटल्यानंतर त्याची ढेकर निघून जाते, मगच त्याला आडवं झोपायचं. जर तसंच आडवं झोपून दिलं दूध पाजल्यानंतर तर मग ते तोंडामध्ये त्याच्या दूध पुन्हा जेव्हा त्याची ढेकर आपोआप निघेल किंवा येऊ शकते. हे महत्त्वाचं आहे. पण नॉर्मल ॲक्टिव्हिटी करणं आज हे महत्त्वाचं आहे. पहिल्यासारखं फक्त झोपून राहा आणि कोणीतरी दुसरं बाळाची काळजी करते हे बरोबर नाही आहे. आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट आपण म्हणतो की थ्रॉम्बोएम्बोलिझम जे पोस्टपार्टम पिरियडमध्ये होतं तर काहीच ॲक्टिव्हिटी नाही केली, नुसते झोपून राहिले तर त्या रक्तामध्ये गाठी होण्याची सुद्धा भीती असते. त्यामुळे आम्ही त्यांना आता नॉर्मल ॲक्टिव्हिटी करण्याचा सल्ला देतो. नक्कीच हालचालींबाबतीत पुढच्या गोष्टी आपण सविस्तर चर्चा करू, पण पुन्हा आपल्याशी प्रेक्षक अतिशय मनाने आज प्रश्न विचारतायत आणि खूप उत्सुकतापूर्ण त्यांचे प्रश्न आहेत आणि समर्पक असे प्रश्न आहेत. आर्या दीक्षित या पुण्याहून पुन्हा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आर्याताई, आपला प्रश्न विचारा. मी पुण्याहून आर्या दीक्षित बोलते. डॉक्टर रेखा डावर मॅडम, बोला. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की प्रसूती पश्चात स्त्रियांचा आहार विहार कसा असावा आणि त्यांची मानसिक स्थिती त्यांनी कशी चांगली जपावी जेणेकरून त्यांच्या अपत्याला खूप दीर्घकाळपर्यंत त्यांना स्तनपान करता येईल. धन्यवाद आर्याताई आपल्या प्रश्नाबद्दल. आणि आमचा पुढचा प्रश्न अगदी तोच होता. आज योगायोग खूप घडतायत. मॅडम, काय सांगाल? तर आता आहार आणि विहार त्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहे, तरी मी पुन्हा एकदा सांगते की पूर्ण जो आहे चौरस आहार, वरण भात भाजी पोळी फळं सॅलड खायचं आहे आणि कॅलरीज थोडे जास्त पाहिजे आहेत. म्हणून तुमची आई किंवा आजी जे काही तुम्हाला लाडू डिंकानी दूध वाढतं, अळीवानी दूध वाढतं, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की फक्त हे हेवी कॅलरीज गोड गोड पदार्थ खायचे नाहीत, त्याच्याबरोबर आपला चौरस आहार घ्यायचा. विहार पण आपण म्हणलो की नॉर्मल ॲक्टिव्हिटी करायची, घराबाहेर जायचं नाही आहे कारण इन्फेक्शनची ही भीती असते. म्हणून आपण एक प्युरपेरियल पिरियड म्हणतो 6 आठवड्यापर्यंत, आणि आपल्याकडे तशी पद्धत पण आहे. 6 आठवड्यांनी मंदिराला वगैरे स्त्री जाऊन येते एकदा, मगच मग ते बाहेरचा विहार सुरू करते. पण बेड रेस्ट ही आता कुठेही पण नाही. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोललात, त्याच्याकडे आम्ही येणारच होतो की आपण सगळेच नेहमी शारीरिक काय आहे त्याची आपण चर्चा होत असते, परंतु मानसिक ही तितकीच महत्त्वाची आहे. स्त्रीच्या जीवनात हे मोठं स्थित्यंतर आहे की पहिल्यांदा बाळाला पोटात घेऊन हिंडत असते तोपर्यंत तरी ती तेवढी काळजीत नसते. आता बाळ जन्मल्यानंतर मी तिची काळजी व्यवस्थित घेऊ शकेन का, माझं बाळ मोठं होईल, त्याच्याबरोबर अनेक चिंता तिच्या मनात असतात आणि त्यासाठी पोस्टपार्टम ब्लूज असं आम्ही म्हणतो. काही स्त्रियांना थोडंसं टेन्शन येतं, चिडचिड होते, तर त्याला प्रेम आणि पाठिंबा. आणि इथे मी एवढं सांगेल कारण मी जेव्हा मी सध्या हरकिसनदास रुग्णालयात काम करते, तिथे ते पेशंट येतात तर मी त्यांना विचारते की आई, सासू, नणंद, बहीण कोण येणार आहे. तर मला 1-2 नवरे म्हणाले, नाही मला आहे मॅटर्निटी बरोबर पॅटर्निटी लिव्ह, मी घेईन तिची काळजी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की हा पाठिंबा जो असतो डिलिव्हरीनंतर कमीत कमी 2-3 आठवडे तरी तिला कुणाची तरी गरज असते, जी त्याच्याबरोबर बोलेल, जी त्या ह्याच्यातनं गेलेली आहे आणि ती तिला सपोर्ट करते. तर ते खूप महत्त्वाचं आहे. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आता विभक्त असतात, परंतु अशा वेळी नक्कीच कोणी ना कोणी आपण प्रयत्न केला तर माहेरचं सासरचं एक स्त्री तिच्याबरोबर राहिली तर तिला ती उमजून घेते, तिला ती पाठिंबा देते, तिच्या शंकांचं रोजच्या रोज निरसन करतो. आम्ही रुग्णालयात असतो पण ते आमच्यापर्यंत पोचावेत. जर असं काही त्यांना नैराश्य, डिप्रेशन वगैरे यायला लागलं तर त्याला आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो. तर तेही
थोड्या काळासाठी असतं, त्याला आम्ही काउन्सिलिंगने निघून जातं. परंतु अगदी 2-4 हजार मध्ये एखाद्या स्त्रीला मात्र पोस्टपार्टम सायकोसिस होऊ शकतं, जर आपण पोस्टपार्टम ब्लूज आणि डिप्रेशनची काळजी घेतली नाही वेळेवर. तर सायकोसिसमध्ये मात्र ट्रीटमेंट, ॲडमिशन आणि बाळापासून दूर करण्याची वेळ येते, कारण त्यांना डिल्युजन्स होतात, त्या बाळाला घात करू शकतात, स्वतःला घात करू शकतात. परंतु अशी वेळ खूप हजारांमध्ये एखाद्या स्त्रीला येते आणि ते घरच्यांच्या आणि नर्सेस, डॉक्टर्स यांच्या लक्षात येतं. त्यामुळे जर असं डिप्रेस्ड वगैरे जास्त दिवस वाटत असेल तर घरीच बसून राहण्यापेक्षा येऊन स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा. त्यांना जर वाटलं तर आम्ही काउन्सिलिंगही त्यांचं करतो आणि काउन्सिलर असतात स्पेशल त्यांच्याकडे. ह्याचप्रमाणे स्तनपानासाठी आता आम्ही आमच्या रुग्णालयात आणि सगळ्या रुग्णालयामध्ये लॅक्टेशन काउन्सिलर्स आणि कन्सल्टंट असे ठेवलेत. ते डॉक्टर नाही आहेत, त्या माता आहेत ज्यांना आम्ही लॅक्टेशनचं ट्रेनिंग दिलं आहे. स्तनपान कसं असतं, त्याच्यात कशी मदत करायची, आणि ह्या तर घरीसुद्धा होम व्हिजिट करतात. तर त्यांनाही आम्ही त्यांचे नंबर देतो. आम्ही जेव्हा प्रसूती होते त्यांना एकदा भेट घालून देतो आणि त्यांचे नंबर असतात की आम्ही जरी घरी जाऊ करू शकणार नाही आमच्या सगळ्या व्यस्त ह्याच्यामधून, परंतु हे काउन्सिलर्स त्यांना घरी येऊन भेटतात आणि त्यांच्या घरी बघून जरूर असेल तर त्यांना आमच्याकडे रुग्णालयातही आणतात. त्यामुळे थोडीशी काळजी वाटणं, थोडंसं एक म्हणजे एक त्यांना चिंता असते की मी व्यवस्थित करते का, माझं बाळ, अनामिक भीती असणं ते ठीक आहे. ते घरीच्या घरी जी कोण स्त्री असेल, आणि नवऱ्याचाही मोठा रोल आहे की प्रेम आणि पाठिंबा द्यायचा, आणि म्हणूनच त्यांना आता आपण पॅटर्निटी लीव देतो. इथे मी एवढं सांगते की स्त्रियांना 6 महिन्याची आपण आता बाळंतपणाची रजा केली आहे. सगळ्या ऑर्गनाइज गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. मी महाराष्ट्राच्या त्या कमिटीत होते. माझ्या वेळेस माझी बाळंतपणं झाली तेव्हा मला सरकारने 3 महिनेच दिली होती. परंतु आम्ही सगळ्यांनी सरकारकडे हे केलं की आपल्याला जर 6 महिने स्तनपान करायचं आहे तर स्त्रीला 6 महिन्याची सुट्टी द्यायला पाहिजे, आणि आई आणि बाळ 6 महिने बरोबर राहिलं तर बाळाची सर्वोपरी काळजी ती घेऊ शकते. आणि शक्यच नसेल तर मग मी सांगितल्याप्रमाणे मग समजा दूध वगैरे काढून ठेवून मग तिला नोकरीला जावं लागतं आणि दुसरं कुणाला तरी ते भरवावं लागतं. त्यामुळे ही 6 महिन्याची जी बाळंतपणाची रजा आहे ही खूप महत्त्वाची आहे आई आणि बाळासाठी. खूप आपला अनुभव किती महत्त्वाचा असतो एखाद्या व्यक्तीचा. एक तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जो अनुभव मॅडमचा गेल्या 50 वर्षाचा आहे, तो अनुभवच त्यांच्या उत्तरातून किती बोलका होतो, आणि आपल्या प्रश्नातून कुठेतरी प्रश्न जो आपण विचारतो त्या निमित्ताने जे उत्तर असतं त्यातून अनेक लोकांचे प्रश्न, मनातील प्रश्न जे न विचारलेले आहेत ते सुद्धा कुठेतरी त्यांना त्याचं उत्तर मिळतं. पुन्हा आपल्याशी फोन कॉलवरती जोडले गेलेले आहेत प्रेक्षक. रवी जोशी म्हणून पनवेलहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रवीजी, आपला प्रश्न विचारा. हा, फार सुंदर चालू आहे आणि खूप चांगली माहिती मिळतीये. आपला प्रश्न विचारा. नक्की, धन्यवाद. हो, विचारा. हा, फार चांगली माहिती तुम्ही देताय, आणि मला एक जरा प्रश्न माझ्या डोक्यात तयार झाला. तो म्हणजे असा की तुम्ही म्हणालात की मिल्क बँक मध्ये मिल्क ठेवायचं. मग अशा बऱ्याच मुलांचे, म्हणजे बऱ्याच आयांचे तिथं असणार. होय. तर असं कधी होतं का की एका आईचं दूध मिल्क बँक मधलं दुसऱ्या मुलाला जाऊ शकतं? होय. त्याच्यामुळे काही नुकसान किंवा फायदा नाही. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. खूप छान प्रश्न आहे हा, अगदी ॲड्रेस करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच मॅडम, काय सांगाल? आपण जे आईचं दूध घेऊन ते फ्रीज करतो आहे, जे बँकेत जाणार आहे, जे कुणालाही वापरलं जाणार आहे, तर आधी आपण आईची टेस्ट करूनच घेतो की त्यांना काही इन्फेक्शन वगैरे आहे की नाही ते बघतो. त्यामुळे असं जंतू संसर्ग होत नाही आणि ते डीप फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि ते देता येतं आईला. त्यामुळे त्याची भीती नसते. त्यामुळे आपण कुठल्याही आईचं दूध ठेवू शकतो आणि ते फुल्ली टेस्टेड असतं. परंतु हे आईचं दूध मिल्क बँकिंगमध्ये हे कुणाला लागतं की काही दुर्दैवी माता मृत्यू होतात, मग त्यांच्या बाळाला ते दूध नाही आहे. तसंच मी HIV खूप काम केलेलं आहे. आपण HIV बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून आता 3 औषधंही देतो आहे.
त्यामुळे आता आपण HIV ग्रस्त आईला सुद्धा स्तनपान करायचं असेल तर आपण करू देतो. आधी जेव्हा आमच्याकडे ही औषधं नव्हती तेव्हा आम्ही आईला सांगायचो की बा तुझ्या दुधातनं पण बाळाकडे HIV जाईल. पण आता आपण पूर्ण 9 महिने प्रेग्नन्सीत जेव्हापासून HIV कळलेलं आहे 3 औषधं देतो, व्हायरल लोड कमी करतो, त्यामुळे तीही तिच्या बाळाला देऊ शकते स्वतःचंच दूध. त्यामुळे मिल्क बँकिंग हे आपण सोय सुरू केलेली आहे, पण ती खूप कमी लोकांना त्याची लागणार आहे. मात्र स्वतःचं दूध काढून स्वतःच्या फ्रीजमध्ये ठेवून हे आई कुठे ती बाहेर गेलेली असेल, गावाला गेलेली असेल किंवा नोकरीला जाईल तेव्हा घरातले लोक अगदी सेफली ते वापरू शकतात. रवीजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल, कारण त्या प्रश्नाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला. खरं सांगायचं तर हा प्रश्न माझ्याकडे सुद्धा नव्हता, पण आपण विचारल्यामुळे कमीत कमी अनेक लोकांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, मी या मिल्क बँकबद्दल एवढं सांगू इच्छिते की मी हा जो सगळा प्रवास स्तनपानाचा केला, मला त्याच्यामध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डही मिळालं. परंतु त्याचं श्रेय मी डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस ह्या सायनच्या डीन म्हणून निवृत्त झाल्या आहेत, पण त्या बालरोग तज्ज्ञ होत्या आणि त्यांनी पहिल्यांदा सायन हॉस्पिटलला ही मिल्क बँक सुरू केली. नंतर आम्ही जे आमच्या कामा रुग्णालय, KEM, आता सगळ्या मोठ्या रुग्णालयात झाली. परंतु त्यांनी स्तनपान त्यांनी मला एकदा सांगितलं की डॉक्टर रेखा, आम्ही बालरोग तज्ज्ञ आहेत, ते डिलिव्हरी नंतर येतो, म्हणजे बाळंतपण झाल्यानंतर. तुम्ही 9 महिन्यापासून आयांशी बोलता, तर तुम्ही स्तनपानाचा प्रचार केलात तर तो आईला 9 महिन्यापासून माहीत असल्यामुळे तो फायदा आहे. आणि माझ्याही मते मला पटलं की स्तनपानची माहिती आणि बोलणं हे आपल्याला प्रसूती नंतर न करता प्रसूतीपासून सुरू करून ती पुढे 6 महिन्यापर्यंत त्यांना जेव्हा जेव्हा त्या येतात भेटीला, आम्ही प्रत्येक वेळी विचारतो. हे पिडियाट्रिशियनकडे जातात, त्यांचं काम आहे, पण मी प्रत्येक पेशंटला जेव्हा ते फॉलोअपला येतात डिलिव्हरीला की स्तनपान कसं चाललेलं आहे आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे केवळ स्तनपान करताय ना, हे आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. खूप छान. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. दिनेश भेंडेकर हे वाशिम येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दिनेशजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर नमस्कार. नमस्कार. मी गणेश भेंडेकर बोलतोय वाशिमवरून. बोला ना, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझ्या बाळाचं वय 2 महिने आहे. बाळाला फिडिंग केल्यानंतर बाळ वॉमिटिंग करतं सारखं. त्याचा ढेकर जरी काढला तरीही वॉमिटिंग करतं. डॉक्टरांनी औषध पण दिले होते, तर तेवढ्या काळापुरतं त्यांचं थोडंसं कमी झालं वॉमिट करणं, परत ते सारखंच करतं. तर त्यावरती डॉक्टर काही उपाय सुचवा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये प्रेक्षकांचं स्वागत. आजचा विषय स्तनपान आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला मार्गदर्शन करतायत त्या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण प्रश्न घेतला होता, होय, त्याचं उत्तर. तर ते 2 महिन्याचं जर बाळ झालंय आणि अजूनही त्याची नीटशी घडी बसलेली नाहीये, तर त्यांना बालरोग तज्ज्ञांना बाळाला दाखवून त्याच्याकडनं सल्ला घ्यावा लागेल. कारण मी जसं म्हटलं की स्तनपानाची घडी ही आई मुलाची 1-2 आठवड्यामध्ये ते बसते आणि नंतर जर तुम्ही ढेकर काढली तर उलटी व्हायला नको. परंतु त्याला बाळाला जर काही असेल तर तो बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्यांनी सॉल्व्ह करावा लागेल. नक्कीच. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, पुढे आता आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे. व्यापक चर्चा आहे, विषय मोठा आहे, सखोल आहे, पण आपल्याला त्या वेळेत बसवायचा आहे तो. तर टॉप फीडिंग म्हणजे वरचं जे अन्न द्यायचं असतं, आपण म्हणालात की 6 महिन्यापर्यंत स्तनपान आणि त्याच्यानंतरची स्थिती, या सगळ्या गोष्टींवरतीही प्रकाश आपण टाकू. होय, तर 6 महिने केवळ स्तनपान. मात्र 6 महिन्यानंतर बाळाच्या गरजा वाढलेल्या आहेत तर त्याबरोबर पूरक अन्न द्यायचं, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी फूड म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये आया ह्या कुशल कुक असतात. स्वतःसाठी घरासाठी आपण कुणीही फ्रोझन एंट्री घेऊन खात नाही. तर आईनी बाळासाठी हे पूरक अन्न बनवायचं आहे आणि त्याला हळूहळू सुरुवात करायची. बाळाला एकदम 4 नवीन पदार्थ दिले तर ते जमत नाही. त्यामुळे दर आठवड्याला अगदी कुस्करलेलं केळं किंवा वरणाचं पाणी, नंतर वरण, नंतर अंड्याचं फक्त पिवळा पदार्थ, सूप, असं आपण आधी सेमी सॉलिड म्हणजे
मऊ पदार्थ आणि वर्षभरापर्यंत बाळाला मग मात्र आपण सगळं जे जेवतात आणि आपल्याकडे उष्टावण म्हणून असतं, 1 वर्षाचं बाळ झालं की त्याला भरवलं जातं जे अन्न आपण खातो ते कमी मिरचीचं. त्यामुळे हेही मी पाहिलं होतं मराठवाड्यात की फक्त स्तनपानच करत राहतात. तर 6 महिन्यानंतर जर फक्त स्तनपान केलं आणि बाळाला वरचं अन्न नाही मिळालं तरीसुद्धा कुपोषण होईल. त्यामुळे पूरक अन्न, पूरक आहार आणि डबाबंद मिळतात. आज मार्केटमध्ये खूप प्रॉडक्ट्स आहेत, पण तुम्ही बघा तुमची 9 महिन्याची बाळं, तुम्ही तो डबा काढला की रांगत रांगत पळतात, कारण त्यांना ते रोजचं डबाबंद अन्न आवडत नाही. आणि आपल्या स्त्रिया कुशल आहेत स्वयंपाकघरात, त्यामुळे खीर करणं, त्यांना शिरा करणं, खिचडी करणं, सूप बनवणं, हे वेगवेगळे पदार्थ केले तर ती मुलं आनंदाने खातात. खूप छान. त्या प्रश्नाच्या निमित्ताने चांगलं उत्तर आणि बऱ्याच मनातले अनुत्तरित प्रश्न कुठेतरी उत्तरं मिळाले, त्याचं निरसन आणि निराकरण झालेलं आहे. नक्कीच वेळ फार कमी आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न माझा आपल्यासाठी हा आहे की नवीन मातांसाठी, घरातल्या इतर घटकांसाठी आणि एकंदरीत समाजासाठी आज या चर्चेच्या निमित्ताने आपण काय संदेश देऊ इच्छिता? बाळासाठी ते अमृतपूर्णांना सगळ्यांना माहिती आहे, आपण सांगितलं इम्युनिटी मिळणार, त्याला इंटेलिजन्स मिळणार, परंतु आईसाठी पण ते तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे आई आणि बाळाचा जो काय म्हणणार आपण त्याला की आई बाळाचं प्रेम वाढतं त्याच्यामुळे, आणि आपण जे स्नेह वाढतो आणि त्यामुळे मोठी झाल्यानंतरही मुलांची ती जवळीक राहते. तुम्ही आपल्या देशात बघा, मुलं जरी आता परदेशी असतील, माझी मुलंही परदेशी आहेत, पण त्यांचा एक भावनिक संबंध, जवळीक असते, तीच कुठे सुरू होते? उदरात, आणि उदरानंतरच्या या 9 महिन्याच्या स्तनपानात. तर तो आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे आईला रक्तस्राव होतो, मी सांगितलं की आपलं बाळंतण झालं, पण जसं जसं आई स्तनपान करते तर ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन हे हार्मोन निघतात, त्यामुळे तिचा रक्तस्राव कमी होतो. ॲनिमिया हा खूप आपल्या देशात कॉमन आहे, म्हणजे रक्ताची कमी आधी असते, पुन्हा प्रसूती झाली की आणखीन कमी होते. तर स्तनपानामुळे तिचा रक्तस्राव पण कमी होतो. तिसरं म्हणजे आईचा सुदृढ बांधा होण्यास मदत होते. आपल्या आजकालच्या मुलींचा मला खूपदा हा प्रश्न असतो की मी स्तनपान केल्याने मी बेढप होईन, तर मी वरचं डब्याचं दूध देऊ का? तर इथे मी सांगेल, उलट स्तनपान करून तुम्ही तुमचे कॅलरीज बर्न करणार, बाळाला उत्तम दूध देणार, तुमचं वजन कमी होणार. आणि आणखी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या आयुष्यात 40-50 मध्ये जो स्तनाचा कॅन्सर आणि ओव्हरीचा कॅन्सर होतो, त्याचंही प्रमाण स्तनपान केल्याने केवळ मोठे कॅन्सरची भीती तुमची कमी होते. मी इथे तुम्हाला 1 मिनिट सांगते, वडिलांना पण तितकाच फायदा आहे. बाळ सुदृढ राहील, पिडियाट्रिशियनच्या चक्रा होणार नाहीत, तुमचेही पैसे वाढतील, बाळ शांत झोपेल, तुम्हालाही शांत झोपू देईल. आणि देशाला तर पुढची पिढीच आपली हेल्दी, निरोगी होणार आहे. तर आपले पुढचे भावी नागरिक सुदृढ करण्यात स्तनपानाचा मोठा हात आहे. खूप महत्त्वाचा असा हा संदेश होता. एक नटशेलमध्ये तुम्ही अख्खी चर्चा एका नटशेलमध्ये दाखवून दिली. खरंच मॅडम, आपण अतिशय व्यस्त आहात. आपला वेळापत्रकातून वेळ काढून जो वेळ आपल्याला आज आम्हाला इथे दिला त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे, आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. पण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि मी पण दूरदर्शनचे आभार मानते की असा महत्त्वाचा विषय त्यांनी आज चर्चेला घेतला आणि प्रेक्षकांनी पण प्रतिसाद दिला आणि त्यांना त्याची मला वाटतं नक्कीच मदत होईल. नक्कीच. प्रेक्षक, एक गोष्ट लक्षात आली की आईचं दूध हे केवळ अन्न नाही, तर ते प्रेम आहे, संरक्षण आहे आणि भविष्याची पायाभरणी आहे. नक्कीच हा संदेश आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला ही आशा आम्ही बाळगतो. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये, नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.